ठीक आहे. So what are index in SQL? Index in SQL are database objects that improve the speed of data retrieval operation on a table. They allow quick access to row based on the value of one or more columns, enhancing query performance. ठीक आहे. सो याच्यामध्ये डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी आपण काय करतो, इंडेक्स अप्लाय करतो. इंडेक्समुळं काय होतं तर सर्चिंग फास्ट होते, म्हणजे कुठलाही डेटा तुम्ही रॅन्डमली काय करू शकता, डायरेक्टली सर्च करू शकता. तर तुम्ही बाकीच्या कुठल्याही लँग्वेजेसमध्ये वगैरे आपण कधी इंडेक्स यूज केला असेल, ठीक आहे, किंवा याच्यामध्ये एक्सेलमध्ये पण इंडेक्स यूज केलंय. तर इंडेक्समुळं काय होतं तर क्विक फास्ट डेटा काय होतो, मॅच होतो. जे पाहिजे तोच इंडेक्स काय करतो आपण ऍक्सेस करतो आउटपुट. VLOOKUP ला काय करतो आपण डेटा सर्च करतो वन बाय वन, कॉलम कॉलम वाईज डेटा सर्च करतो, बरोबर. पण इंडेक्स काय करतं, ऑटोमॅटिकली काय करतं, इंडेक्सला क्रॉस करतं, रो आणि कॉलमचं क्रॉस जिथं भेटतं तिथं एक इंडेक्स नंबर तयार होतो आणि तो डेटा ऍक्सेस करतो फास्टली. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली एखादी व्हेअर क्लॉज वापरली, एम्प्लॉई आय डी आणि एम्प्लॉई आय डी नंबर टाकला, 501 5001, म्हणजे नंबर ऑफ डेटा असेल, जिथे 1 लाख डेटा असेल. ठीक आहे. नंबर ऑफ एम्प्लॉई असेल, त्या एम्प्लॉई मध्ये डेटाबेस मधून काय करतो आपण, आता आपण प्रॅक्टिस करत असताना डेटा फास्ट होतो. ठीक आहे. इथल्या डेटाला असं कुठं डेटाबेसला जायचं नाही किंवा सर्व्हर अटॅच करायचं नाही. एक आपण प्रॅक्टिस म्हणून काय करतोय इथं यूज करतोय एसक्यूएल सर्व्हरचा. ठीक आहे. म्हणजे हा काय टेम्पररीच आहे थोडक्यात, परमनंट नाहीये, कनेक्शन नाही किंवा कुठं डेटाबेस स्टोअर नाहीये. जे की नेट लागलं, कनेक्शन दिलं तेव्हाच तो ऍक्सेस होतो. पण ज्यावेळेस मेन सर्व्हर किंवा डेटाबेसचा डेटा आपण ऍक्सेस करतो, तर खूप लार्ज डेटा असतो आणि तो लार्ज डेटा फास्ट रिट्राईव्ह झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करतो, इंडेक्स तयार करतो. पहिलं काय करतो, व्ह्यू कसं तयार केलं आपण, त्याच पद्धतीनं काय इंडेक्स तयार करायचं आणि इंडेक्सला काय करायचं, ऍक्सेस करायचं, क्युरिफायर करायची इंडेक्स तयार करून. ठीक आहे. तर एसक्यूएल मध्ये सिंटॅक्स त्याचा काय, क्रिएट इंडेक्स आणि इंडेक्सला नेम. ठीक आहे. क्रिएट इंडेक्स, इंडेक्सला तुम्ही नाव देऊ शकता. आणि इंडेक्स कशाला वापरतो आपण, जनरली आपण आयडी लाच वापरतो. ठीक आहे. एम्प्लॉई आयडी असेल, कस्टमर आयडी असेल, कुठल्याही आयडी ला काय करतो आपण अप्लाय करतो. जसं की क्रिएट इंडेक्स, इंडेक्स नेम ऑन टेबल, म्हणजे कुठल्या टेबलवरती तुम्ही डेटा सर्च करणार आहे त्या टेबलचं नेम आणि कॉलम कशावरती लावलेली क्युरी आपण, तर एम्प्लॉई आयडी असेल, कस्टमर आयडी असेल, त्या कॉलमचं नेम. ठीक आहे. म्हणजे त्याला काय होतं ते अप्लाय होते आणि त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम वेअर एम्प्लॉई आयडी, कुठलीही एम्प्लॉई आयडी सर्च केलं तर काय होतं, फास्टली सर्च होतं. आपण कुठलाही डेटा ज्यावेळेस स्टोअर करतो तर त्यावेळेस काय करतो, या पद्धतीने स्टोअर करतो. समजा आपण पहिली एंट्री काय केली, 50,000 या एम्प्लॉई आयडीची पहिली एंट्री केली, तर तो काय करतो, मेमरी स्पेस फर्स्ट नंबरचाच ऍक्सेस करतो. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 आणि शेवटी काय केलं, 499 हा शेवटचा रेकॉर्ड आहे आपला. पहिला रेकॉर्ड हा घेतला आपण 50,000 आणि 499 हा शेवटी टाकला. मग आपण जेव्हा 50,000चा डेटा जर सर्च केला एम्प्लॉई आयडी, तर तो फास्ट सर्च होतो, का तर तो फर्स्ट नंबरला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही 4998 किंवा 499 यूज केलं, तर तो काय करणार, वन बाय वन चेक करणार, 1 2 3 4 5 रीड करत जाणार, लुपिंग स्टेटमेंट यूज करणार, बरोबर. फॉर लूप यूज करणार, तो डायरेक्टली जाणार नाही. फॉर लूप काय करतो, वन बाय वन काय करतो, चेक करतो. त्या पद्धतीनेच काय करतो, मग इंडेक्स न लावता जर तुम्ही क्युरी फायर केली, तर ती क्युरी काय करते, वन बाय वन रेकॉर्डला काय करते, जम्प करते आणि तो खूप सारा वेळ लागतो डेटा ऍक्सेस होण्यासाठी. ठीक आहे. टाइम घेतं. मेन सर्व्हरला जर काम केलं तुम्ही, तर खूप डेटा असतो, लोड होतो, प्रॉब्लेम येतो, सर्व्हरचा प्रॉब्लेम येतो, लोडिंग प्रोसेस चालते. तर डायरेक्टली तुम्हाला त्या आयडी वरती जम्प करायचंय.
फाइंड, जसं की आता तुम्ही एक्सेल मध्ये काय करता, कंट्रोल एच करता आणि जे नाव टाकलं त्याच्यावरती जम्प करतो तो डायरेक्टली. ठीक आहे, फाइंड कमांड वापरतो आपण तिथं. सेम इथं काय करतो, इंडेक्स कमांड आणि इंडेक्स नंबर डायरेक्टली. मग हे मध्ये जे स्टेप होणार आहेत त्या न होता काय करतो, डायरेक्ट 4999 यावरती जम्प करतो आणि डायरेक्ट तो रेकॉर्ड काय होतो, सर्च होतो. हा इंडेक्सचा मिनिंग आहे. इंडेक्स क्रिएट करतो कशासाठी, डेटा फास्टली रिट्राईव्ह करण्यासाठी इंडेक्स तयार केले जातात आणि मग तो इंडेक्स वापरला जातो. जर या केसमध्ये, कुठल्या केसमध्ये डेटा सर्च करण्यासाठी खूप वेळ लागत असेल तर वापरतो आपण याला. आणि वापरावंच लागतं कारण डेटा खूप असतो कंपनीमध्ये. ठीक आहे, डेटाबेस खूप मोठा असतो, त्याच्यात टेबल खूप असतात, रेकॉर्ड खूप असतात. ठीक आहे, 1 लाख म्हणजे कमीच झालं त्या तुलनेत. ठीक आहे, मोठा डेटा, खूप लार्ज डेटाबेस असेल तर त्या डेटाबेसमध्ये नंबर ऑफ कस्टमर रोज ऍड होतात. ठीक आहे, 100-200 100-200 डेटा रोज स्टोअर होतो त्याच्यामध्ये एका टेबलमध्ये. असे नंबर ऑफ टेबल असतात. तर त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये इंडेक्स वापरण्यासाठी ही फॅसिलिटी असते. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये 2 टाईपचे आहेत. एक आहे क्लस्टर इंडेक्स आणि नॉन क्लस्टर इंडेक्स, आणि दुसरा आहे युनिक नॉन युनिक. ठीक आहे, जेव्हा तुम्ही क्लस्टर इंडेक्स यूज केला किंवा युनिक इंडेक्स लावलं, युनिक इंडेक्स काय करतं, डुप्लिकेट अवॉइड करतं. आणि नॉन युनिक इंडेक्स काय करतं, विथ डुप्लिकेट घेतं. डेटा सर्च करतो विथ डुप्लिकेट. कधी कधी समजा तुम्ही दुसऱ्या इंडेक्स आयडी लावला किंवा मोबाईल नंबरवरती लावा किंवा नावावरती लावा, कुठेही लावू शकता तुम्ही. इंडेक्सला असं काही नाही की तुम्ही याच कॉलमला लावलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही कॉलमला इंडेक्स नंबर अप्लाय करू शकता, कुठल्याही कॉलमला, याच्यात लिमिट नाहीये. ठीक आहे, पण ज्या टेबलमध्ये तुम्ही प्रायमरी की वापरलाय तिथे इंडेक्स की, क्लस्टर इंडेक्स वापरता येत नाही, का तो ऑलरेडी इंडेक्स आहे. ठीक आहे, प्रायमरी की म्हणजेच इंडेक्स यूज केल्यासारखं आहे. प्रायमरी की वापरून जर त्याच्यामध्ये एकच असते, एका टेबलमध्ये प्रायमरी की काय असते, एकदाच असते आणि एकदा वापरल्यानंतर मग तुम्ही इंडेक्स नाही वापरू शकत. तो त्याचंच काम करतो, स्पीड देण्याचं. जर त्या केसमध्ये नसेल तर मग आपण क्लस्टर इंडेक्स वापरू शकतो. ठीक आहे, क्लस्टर इंडेक्स मध्ये काय होतं, तर याच्यामध्ये इच टेबल हॅज ओनली वन क्लस्टर इंडेक्स बिकॉज डेटा रो कॅन बी ओनली स्टोअर्ड इन वन ऑर्डर. ठीक आहे, म्हणजे जर प्रायमरी की यूज केला असेल तर गरज नाही याची, का तो अप्लायच होणार नाही, रनच होणार नाही क्युरी. आणि जर केला नसेल तर तुम्ही वन क्लस्टर इंडेक्स कुठल्याही कॉलमला वापरू शकता. अ टेबल मे हॅव वन ऑर मोर नॉन क्लस्टर, म्हणजे नॉन क्लस्टर कितीही तुम्ही तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल क्लस्टर एकच, नॉन क्लस्टर कितीही कॉलमला तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, म्हणजे असा वर्क करतो तो. ठीक आहे, फर्स्ट काय आहे तुमचा, कसा सर्च करतो, रूट रूट इथून आहे. समजा तुमचा डेटा आहे 1 ते 100. ठीक आहे, एवढे रेकॉर्ड आहेत तुमच्याकडं मेन. तुम्ही काय करताय, इंटरमिडिएट नोड यूज केलं तर तुम्ही डायरेक्टली जर क्युरी फायर केली, ठीक आहे, इंडेक्स यूज केलं, तर इंडेक्स मध्ये काय झाले, पेज तयार झाले तुमचे, पेज 1, पेज 2, पेज 3. मग रेंज दिली 1 to 10. हा रेकॉर्ड कुठल्या पेज वरती आहे, एका पेज वरती. 11 to 20 हा रेकॉर्ड कुठल्या पेज वरती आहे, दुसऱ्या नंबरच्या पेजवरती. म्हणजे इंडेक्स काय करतो, डायरेक्ट पेज वरती जातो आणि त्या पेज मधला रेकॉर्ड सर्च करतो, जसं की असा. ठीक आहे, हा पॉइंटर काय करतो, त्याच डेटाचा रो सिलेक्ट करतो. ठीक आहे, लीफ नोड म्हणतो याला आपण. ठीक आहे, रूट नोड, इंटरमिडिएट नोड म्हणजे रेंज ठरवलेली आहे पेजची. आणि हे पूर्ण पेज आला तुमचा 4 नंबरच्या पेजवरती काय 31 ते 40 असा डेटा स्टोअर आहे. तर तो काय करतो, डायरेक्टली या पेजला जातो आणि पेजचे आयडी सर्च करतो. म्हणून इंडेक्स म्हणजे एक मेथड आहे समजवायची. अशा पद्धतीनं काय करतो तो, डायरेक्ट पेज वरती जम्प करतो थोडक्यात इंडेक्स. आणि त्या पेज मध्येच काय करतो, तुमचा जो दिलेला इंडेक्स नंबर आहे तो डायरेक्ट सर्च करतो. म्हणजे स्पीड कमी होते, स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत जायला वेळ लागतो. तो डायरेक्टली काय करू शकतो, याच्यावरच सर्च करतो, पेज वरती जम्प करायला लावतो आपण. पेज नंबर टाकला की
तो आयडी पण सर्च करतो. ठीक आहे. सर्च प्रोसेस. ठीक आहे. ते आता माझ्या आपल्या याच्यावरती दाखवत नाही. जर तुम्ही विदाऊट इंडेक्स वापरलं तर 6% रेशिओ येतो त्याचा. आणि तुम्ही जर विथ क्लस्टर इंडेक्स वापरलं तर ते 100% कॉस्ट यूज होतो, म्हणजे कमी होतो. म्हणजे टाइम कमी लागतो, फास्ट सर्च होतो असं म्हणायचं त्याला. ठीक आहे. इंडेक्स वापरलं की काय होतं, 100% टाइम कमी लागतो, म्हणजे तो लवकर सर्च होतो. आणि विदाऊट इंडेक्स वापरलं तर त्याला काय करतं, 6% म्हणजे वर्क होतो त्याचा, म्हणजे इतका वेळ लागतो त्याला सर्च करायला. ठीक आहे. युनिक इंडेक्स पण आहे आणि नॉन युनिक आहे. ठीक आहे. म्हणजे युनिकच वापरतो, नॉन युनिक आपण वापरत नाही. डायरेक्टली सर्च केलं तरी नॉन युनिक मध्येच चाललं जातं. ठीक आहे. जर तुम्हाला एखाद्या कॉलम मध्ये नावं खूप असतील, रिपीट झालेलं असेल किंवा एखाद्याचं सेम आहे, ते अवॉइड करायचंय. ठीक आहे. युनिकच नंबर फाइंड करायचंय, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, क्रिएट युनिक अप्लाय करू शकता. पण सगळ्यात जास्त क्लस्टर यूज होतं, कारण आपण डबल नसतोच, कुठलाही एम्प्लॉय आयडी डबल नसतो. ठीक आहे. तर त्यावेळेस आपण क्लस्टरचाच यूज करतो. क्लस्टर काय करतो, डायरेक्ट पेज वरती जाऊन इंडेक्स नंबर जम्प करतं. ठीक आहे. क्रिएट क्लस्टर इंडेक्स किंवा युनिक इंडेक्स, आणि इंडेक्सला एक नाव द्यायचं पर टेम्पररी. ठीक आहे. आणि ऑन टेबल नेम, आणि कुठल्या याच्यावरती ती क्युरी हे केले, क्रिएट आयडी केले, ज्याच्यावरती आपण व्हेअर क्लॉज लावणार आहे सिलेक्ट क्युरी वापरण्यासाठी. तर तो पर्सनल आयडी थोडक्यात, म्हणजे एम्प्लॉय आयडी असू शकतो तुमचा, कस्टमर आयडी असू शकतो, आयटम आयडी असू शकतो, डिपार्टमेंट आयडी असू शकतो. ठीक आहे. त्या पद्धतीने जर प्रॅक्टिकली पाहिलं तर हा असा, म्हणजे याला टेबल जरा जास्त पाहिजे, टेबल मी कमी बनवलाय. कमीत कमी तुम्हाला एक एक्सेलची शीट जी असेल ती तर यूज करावी लागेल. ठीक आहे. आपण जर समजा आपण एक्सेलची शीट यूज केली, डेटा जास्त पाहिजे आपल्याकडे, आता मी बनवलेला डेटा खूप कमी आहे. ठीक आहे. एखादी शीट जर आपण इथं टाकली, ठीक आहे, हा डेटा काय करतो, याला सेव्ह करूया आपण. CSV फाईल सेव्ह करावं लागते याला. ठीक आहे. ऍक्सेस करायचा असेल तर. सो फाईल, सेव्ह ॲज. समजा मी काय केलं, डेस्कटॉप वरती घेतलं, किंवा याच्यामध्ये ऑप्शन आहे डी, काय होते, इथं ठेवलेलं, आणि हे हा कॉपी केलेला पार्ट रिमूव्ह केला. ठीक आहे. हा पण पार्ट काय केलं, रिमूव्ह केला. टेबल नेम हेच जाईल ना आपलं. असं करूया थोडं. आणि CSV फाईल तयार केली, सेव्ह केली. ठीक आहे. आता इथं आलो आपण. यूज करण्यासाठी डायरेक्टली काय करतो आपण, ह्याला डेटाबेस, कुठल्या डेटाबेस मध्ये, समजा हा मॉडेल डेटाबेस आहे, आपला कुठला डेमो. ठीक आहे. डेमो मध्ये सर्च केला आपण, डेटाबेस, याला वरती घेतलं, इथं आहे आपला. ठीक आहे. डेटाबेस वरती राईट क्लिक केलं, राईट क्लिक केल्याने टास्क, फ्लॅट फाईल, इम्पोर्ट फ्लॅट फाईल. ठीक आहे. टॅब देऊया. नेक्स्ट, ब्राउज, लोकेशन द्यायचंय आपल्याला, जिथं सेव्ह केले तो लोकेशन. डेटा जास्त असेल तर कधी कधी घेत नाही, कारण डेटा टाईप मॅच ऑटोमॅटिक मॅच करत नाही लवकर कधी. ठीक आहे. नेक्स्ट, काय म्हणते ते, इन यूज बाय ऑदर ऍप्लिकेशन, ओन केलं, क्लोज.
ह्याला हे नाही वापरायचं प्रायमरी की वगैरे, असंच घ्यायचं म्हणजे ते वर्क करतं. सक्सेसफुली झालेलं आहे. ठीक आहे, टेबल आलेला आहे. तर इथं आपण चेक करूया, सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम, काय दिलं होतं, SBI बँक एवढंच दिलं होतं ना. म्हणजे याला एक्झिक्यूट केलं, कनेक्शन दिलं, काय होते, आता तो मास्टर डेटा झाला. परत डेमो मध्ये घेतले त्याला इथं क्लिक करा आणि परत शो एक्झिक्यूट, आला डेटा. ठीक आहे, इथं दिसते कस्टमर ID वगैरे आहे. तर आपण कस्टमर ID ला देण्यापेक्षा सिरियलला देऊ, कारण हे चालतंय, असं काय SBI 000 आहे बरोबर. ठीक आहे, मग इथं काय आहे आता, फर्स्ट. ठीक आहे, म्हणजे आपण हा डेटा सिलेक्ट केलेला आहे SBI चा, त्याची काही गरज नाही. ठीक आहे, फर्स्ट काय, आता समजा आपण काय करतो, टोटल एम्प्लॉई काउंट करून बघतो किती आहे रेकॉर्ड. ठीक आहे, तर आपलं काय आहे इथं, टेबल नेम काय, SBI_बँक. ठीक आहे, याला आपण सिलेक्ट केलं, तेच आहे ना. ठीक आहे, किती रेकॉर्ड आहे आपल्याकडे टोटल, 1000 डेटा आहे, एवढा रेकॉर्ड आपल्याकडे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं आपण, टॉपचा सिलेक्ट केला, म्हणजे एक एक जो ID आहे त्याला चेक केलं, सिलेक्ट टॉप 1 स्टार फ्रॉम एम्प्लॉई डिटेल्स. आता याच्या जागी काय, याला कॉपी करून घेतो, बँक हे येणार आहे ना आपलं टेबल नेम. ठीक आहे, याला क्लोज, इरेज, कॉपी. आता एम्प्लॉई आयडीच्या जागी काय आहे आपलं, एकदा मला चेक करू द्या, कस्टमर ID. ठीक आहे, आपलं काय आहे इथं, कस्टमर ID. कस्टमर ID. ठीक आहे, याला आपण एक्झिक्यूट केलं, आलं. म्हणजे शेवटचा ID ला काय केलं आपण, रेकॉर्ड फाइंड केला. ठीक आहे, तर रेकॉर्डला वेळ लागतो थोडक्यात, असं याचं मेनिंग काय. तर तुम्ही ज्यावेळेस शेवटचा रेकॉर्ड घेता टॉप, तर त्यावेळेस वेळ लागतो. म्हणजे आता तिथे 1 लाखाचा पण असू शकतो शेवटचा, आपल्याकडे काही 1000 तर तो विदिन सेकंदात आला. पण सर्व्हरचं कधीही तुम्ही काम करा, लोडच घेतो. सर्व्हरचा डेटा इतका विदिन सेकंदात तुम्हाला कधीच भेटत नाही, तिथं बफरिंग होतच थोडंफार. ठीक आहे, सो असा डेटा जर तुम्हाला ऍक्सेस करायचा आहे, जसं की सिलेक्ट टॉप 1. ठीक आहे, समजा आपण काय केलं, 5 केलं, टॉप 5. तर आपण एक्झिक्यूट केलं तर काय होतं, टॉप 5 चा डेटा तुम्हाला डिस्प्ले होतो इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं, डिसेंडिंग करून घेतलं, म्हणजे टॉपचा घेतला डेटा, डिसेंडिंग लावलं, ऑर्डर बाय. ठीक आहे, बिफोर बिफोर समजा आता हा इंडेक्सिंग यूज नाही केलं आणि आपण एकदा एम्प्लॉई चेक करतोय. ठीक आहे, तर इथं काय आहे, टेबलचं नाव, हा टेबल आपण रिमूव्ह केला आणि इथं पेस्ट केलं, आणि इथं काय येणार आहे आता, कस्टमर ID. ठीक आहे, कस्टमर ID हा असेलच आता त्याच्यामध्ये. नाही, त्या कस्टमर ID वेगळं आहे ना थोडं, SBI 000. सॉरी, आता काय करू, समजा आपण 000 आहे ना, 1000 आहे ना टोटल. मग असं पण करू शकतो ना आपण, 100 होईल ना हा. समजा इथूनच घेऊया, 99 करूया समजा. किती होईल शेवटचा, काय 99 होईल ना, 0999 होईल. ठीक आहे, आता याला काय केलं आपण, शेवटचा रेकॉर्ड सर्च केला, काय होतं, नाही का. असं काय नाही, SBI 000. व्हेअर कॅर आहे का, हा. अच्छा, हा टेक्स्ट मिक्स आहे. ठीक आहे, आता याला सिलेक्ट, एक्झिक्यूट,
ठीक आहे, एक्झिक्यूट झाला म्हणजे हा डेटा शोधण्यासाठी वेळ लागतो. मग जर चेक करायचं असेल तर तुम्ही इथं चेक करू शकता. डिस्प्ले एस्टिमेटेड एक्झिक्युशन प्लॅन. ठीक आहे, ते इथे दाखवते. आता हे 100% दाखवते मला इथं, पण ऍक्च्युली ते दाखवत नाही 100%. इंडेक्स वापरायच्या आधी सर्व्हरला तुम्हाला प्रॉब्लेम दाखवतं. आता इथं ते दाखवतंय, हे त्याचं डिटेल येतंय या शीटवर. तर इथं घेतलं की निघून चालले ते. तेव्हा इथं बघू शकता 100% कर्सर घेऊन जाता येईल मला. ठीक आहे, तर हे असं त्याचं डिटेल येतं की सर्च काय केलं, फिजिकल ऑपरेशन, लॉजिकल ऑपरेशन, एस्टिमेटेड एक्झिक्युशन मोड काय आहे, स्टोरेज काय आहे. ठीक आहे, कॉस्ट किती लागली, 100% कॉस्ट. ऍक्च्युली तिथं 6% कॉस्ट होते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही विदाऊट इंडेक्सिंग जर वापरलं तर तिथं तुमच्या मेन सर्व्हरला 6%, 20%, 10% जे काही रेशिओ असेल तो दाखवतो, म्हणजे 100% नाही दाखवत स्पीड. सर्चिंग स्पीड थोडक्यात, रिट्राईव्ह डेटाची स्पीड. ठीक आहे, कुठं पाहिलं आपण, हे बघा इथं पाहिलं. क्युरिफायर केली, डिस्प्ले एस्टिमेट एक्झिक्युशन प्लॅन, कंट्रोल एल शॉर्टकट. ठीक आहे, आता आपण काय केलं तर त्याला इंडेक्स क्रिएट करतो. क्रिएट क्लस्टर इंडेक्स. समजा एम्प्लॉई आय डी असं त्याला इंडेक्स नाव दिलं. ठीक आहे, टेबलचं नाव काय आहे आपल्या, SBI बँक. आणि इथं काय आहे, कस्टमर आय डी, कस्टमर, याच्यावरती आपण इंडेक्स अप्लाय करतो. बरोबर, असेंडिंग डिसेंडिंग काही करा. ठीक आहे, कम्प्लीट झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय करता, याला सिलेक्ट केलं. आता ही आफ्टर इंडेक्सिंग यूज करून बघतोय आपण. रेशिओ काय येते, आता इथं डिस्प्ले नाही करणार तुम्हाला, 100च दाखवणार असं पण. तर हा काय आहे, वेअर कस्टमर आय डी. ठीक आहे, समजा इथं SBI 0. ठीक आहे, आणि याला सिलेक्ट केलं आणि एक्झिक्यूट केलं. आला 102चा रेकॉर्ड. ठीक आहे, परत एकदा हा प्लॅन चेक करा. तेवढंच दाखवते, चेंज नाही दाखवत काही. ठीक आहे, आणि इथं काय होतं, डेमो मध्ये जर चेक केलं तुम्ही तर इथं इंडेक्स तयार होतो तुमचा. याच्यामध्ये डेमो मध्ये आलो आपण, एकदा रिफ्रेश करूया. ठीक आहे, त्याच्यानंतर डेमोला क्लिक केलं आणि डेमो मध्ये काय, टेबल, आणि टेबल मध्ये इंडेक्स चेक करा, तो तयार झाला. SBI इंडेक्स आला का इथं, EMP-IDX. हा क्लस्टर इंडेक्स आपण काय केलं इथं, तयार केलेला आहे. ठीक आहे, इथं शो होतो तो. आणि आपण इथं काय केलं, ते इंडेक्स तयार करू मग आपण, म्हणजे तो परमनंटली स्टोअर होतो त्याच्यामध्ये, परत परत बनवायची गरज नाही. पण परत तो टेबल नुसार बनतो. प्रत्येक टेबलला एक बनवून ठेवला तुम्ही की त्याची स्पीड वाढते सर्चिंग, हा त्याचा फक्त पर्पज आहे. तर ते याच्यामध्ये विचारतात इंटरव्ह्यू मध्ये 100% इंडेक्स, इंडेक्सचे टाईप किंवा व्हॉट इज द इंडेक्स. तर त्यावेळेस तुम्हाला हे सांगावं लागतं की हा रिट्राईव्ह डेटा करण्यासाठी, स्पीड वाढवण्यासाठी आणि पर्टिक्युलर आयडी वरती जम्प करण्यासाठी आपण इंडेक्स तयार करतो टेबलमध्ये. त्याच्यामध्ये क्लस्टर, नॉन क्लस्टर आणि युनिक, नॉन युनिक हे दोन टाईप आहे. एवढंच समजलं. हे डेटा जेवढा तुम्ही जास्त घेताल ना तेवढं काही, पण याच्यात नाही दाखवणार का, ते सर्व्हरलाच रिझल्ट देईल. हे जे पाहतोय ना आपण, हे सर्व्हरलाच दाखवलं, इथं 100%च दाखवत, कारण इथं विदिन सेकंदात डेटा तुम्हाला शो करतो, त्याच्यामुळे तो अॅक्युरसीच आहे थोडक्यात. ठीक आहे, आपला